केशव गोविंद भगवान बन येथे महाशिवरात्री निमित्त लाखोंच्या संख्येत भाविकांनी दर्शन घेतले। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे केशव गोविंद भगवानांचे पुरातन मंदिर आहे। या ठिकाणी श्रावणी सोमवारी मोठी यात्रा भरत असते। तसेच महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मोठ्या संख्येत या ठिकाणी दर्शन घेतले। आंबी, दवणगाव, केसापूर, उक्कलगाव, बेलापूर, श्रीरामपूर अशा विविध गावांतून मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले। केशव गोविंद भगवानांचे मोठे तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी संपूर्ण भारतातले स्तंभ रूपात असणारे शिवलिंग आहे। महाशिवरात्री निमित्त येथे हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन घेत असतात। भाविकांच्या देणगीतून आणि महाराष्ट्र सरकारच्या देणगीतून मंदिराचे काम सुरू आहे, अशी माहिती केशव गोविंद ट्रस्टचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पुजारी यांनी दिली। प्रथम श्री हरिहर केशव संस्थांच्या वतीनं सर्व भाविकांच्या वतीनं मी TV चॅनलचे आभार मानतो आणि सर्व भाविकांना या श्री हरिहर केशव संस्थांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो। आज महाशिवरात्रीचं पर्व आहे। महाशिवरात्र ही संपूर्ण आपल्या भारतभर एक हिंदू धर्माचा मोठा सण आहे आणि या दिवशी शंकर भगवान यांच्या पूजेचं सर्व पूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी स्थळ आहेत त्या ठिकाणी ही पूजा चालू असते आणि भाविकांची गर्दी असते। श्री हरिहर केशव संस्थान म्हणजे हे श्री हरिहर केशवानंदांचं एक मोठं भगवानांचं मोठं पवित्र असं हे तीर्थक्षेत्र आहे। संपूर्ण भारतामध्ये स्तंभ रूपातलं असणारं शिवलिंगाचं हे असं अद्वितीय हे संस्थान आहे, ठिकाण आहे आणि या ठिकाणी अत्यंत सुलभ आपलं सुंदर असा परिसर लाभलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी भाविक येत असतात। साधारणतः दरवर्षी या दिवशी साधारणतः 1 लाखाच्या आसपास भाविक असतात आणि या ठिकाणी सर्व भाविकांच्या देणगीतून आणि महाराष्ट्र सरकारच्या देणगीतून इथं मोठी विकास कामं या ठिकाणी चालू आहेत। मंदिराचं काम चालू आहे, यासाठी सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च येत आहे आणि जवळजवळ 1-1.5 कोटीचं काम जवळजवळ संपलेलं आहे आणि अजून एक राहिलेल्या कामाला मी सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांनी यासाठी मोठ्या देणगी देऊन हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करावी। तसेच आत्ताच पर्यटन विकास निधीमधून महाराष्ट्र सरकारने 4.5 कोटी रुपये या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे। त्यातून निरनिराळी विविध कामं या ठिकाणी आपण करणार आहोत आणि भाविकांच्या सर्व सुखसोयी या ठिकाणी कशा होतील यासाठी सर्व विश्वस्त मंडळ आमचं प्रयत्नशील आहे। तसेच केशव गोविंद ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव भगत यांनीही अधिक माहिती दिली। संपूर्ण पंचक्रोशीतून दर्शन लोक येत असतात। साधारण 1 लाखापर्यंत इथं गर्दी होते लोकांची। पहाटेपासून 4 वाजल्यापासून दर्शनाला लोक येत असतात। इथं साधारण फराळाचं वाटप, केळीचं वाटप केलं जातं, खिचडी वगैरे वाटप केली जाते। आरती पहाटे दररोजची होतच असते। रुद्राभिषेक पहाटे झालेला असतो। ते आमचे माजी अध्यक्ष पुजारी सर यांचा दरवर्षीचा रुद्राभिषेक असतो, तिथं तो चालूच असतो, कायम ठरलेले असतं ते। ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, श्रीरामपूर।